विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी चंद्रभागीच्या तीरी चंद्रभागीच्या तीरी उभा मंदिरी लोका विटेवरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी मधुमली पंढरी मधुमली पंढरी लोका विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी राधे 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 गणगणनाथ मोदे 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 आया पिंपरी गावात काय वाजत गाजत आया पिंपरी गावात या वरुड गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत माझ्या गजानन बाबाचा हा सोहळा 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 गाजत या पिंपरी गावात या सिल्लोड तालुक्यात या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काय वाजत गाजत काय वाजत गाजत गजानन बाबाचा हा सोहळा गाजत गजानन बाबाचा हा सोहळा गाजत गजानन बाबाचा सोहळा गाजत हे गजानन बाबाचा सोहळा गाजत सोहळा गाजत म्हणजे पिंपरीकर एक वाक्य माझं घरी घेऊन जाता मला आल्यानंतर ज्यावेळेस सगळी तरुण भेटली मी सांगितलं महाराज आमच्या गावामध्ये छत्रपती शिवरायांचं फार मोठं अनावरण होणार आहे बरोबर असं महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुरू मला वाटतं तर 16व्या शतकामध्ये छत्रपती झाले नसते तर हा पिंपरीमध्ये हा उत्सव गजानन महाराजचा उत्सव आम्ही कधी करू शकलो नसतो आम्हाला हा सोहळा करण्यासाठी सुद्धा परमिशन घ्यावी लागली असती पिंपरीकर माझं वाक्य घेऊन जा बस आम्हाला हा परमिशन घ्यावी लागली असती कार्यक्रम करण्याकरता हुजूर हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं अरे मग ते म्हणत असते क्या होता है आप बोला तो हमारे भगवान का नाम होता है ऐसे नहीं हमारे इलाके में सब कुछ हो नहीं सकता याद रखना अगर ऐसा कुछ सुनने में तो असं झालं असं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवरायांनी याच्या माती जन्म घेतला आणि त्या परिणाम काय झाला तर आज आम्हाला हे सगळं वातावरण भगवं होताना दिसतंय आला 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 अलगड नो भगवा वाद आला 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 अलगड नो भगवा वाद ए आला 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 अलगड नो भगवा वाद आला 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 अलगड नो भगवा वाद चला उधारा उचला भगवान चला उधारा उचला भगवान दैन्याचा संपद